स्थानिक स्वराज्य संस्था आरक्षणासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पडणार आहे. निवडणुका होणार की पुढे ढकलल्या जाणार यावर आज सर्वोच्च न्यायालयात निर्णय घेतला जाणार आहे. दरम्यान राज्यातल्या 40 नगरपरिषदा 17 नगरपंचायतींमध्ये 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेल्याची कबुली राज्य निवडणूक आयोगानं दिली आहे. त्यामुळे आता निवडणुका रद्द सुद्धा होऊ शकतात असं म्हटलं जातंय. पुणे परिमंडळामध्ये 177 कुष्ठरोगी आढळलेले आहेत. कुष्ठरोग तपासणी मोहिमेच्या पहिल्या 8 दिवसांमध्ये पूर्ण परिमंडळ 1,17,00,000 नागरिकांची तपासणी करण्यात आलेली आहे. यापैकी 35,000 जण संशयित आढळले तर 177 जण हे कुष्ठरोगी आहेत. विशेष आरोग्य पथकं घराघरात जात आहेत आणि रुग्णांना वेळेवर उपचार देत आहेत. पुणे विमानतळावर विमानाच्या विलंबामुळे गोंधळ झाला. पुणे दिल्ली आणि पुणे अमृतसर या इंडिगोच्या 2 विमानांना वैमानिकांनी कामाचे तास संपले असं सांगत उड्डाणाला नकार दिला. त्यामुळे विमानांना 3 तासांहून अधिकचा विलंब झाला. यावेळी प्रवाशांचा संताप वाढताच कंपनीनं पर्यायी वैमानिक उपलब्ध करून दिले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाला गती मिळाली आहे. महापालिकेच्या पर्यावरण विभागानं या संदर्भात निविदा प्रसिद्ध केली आहे. 4.5 कोटींची ही निविदा आहे. इंद्रायणी प्रदूषण मुक्त करण्यासाठी नदी सुधार प्रकल्प फायदेशीर ठरणार आहे. छत्रपती संभाजीनगरच्या अभ्यासिकेमध्ये पिण्याच्या पाण्यामध्ये अळ्या निघाल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. अभ्यासिकेबाहेर त्यांनी निषेध नोंदवलेला आहे. दूषित पाणी प्यायल्यामुळे आजारी पडल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलेला आहे. टँकरमुळे दूषित पाणी आल्याचा अभ्यासिका चालकाचा दावा आहे. राज्यामधील 7 सागरी जिल्ह्यामधील 55 मच्छीमार संस्थांची 9 महिन्यांपासूनची डिझेल परताव्याची 51 कोटींची रक्कम थकीत आहे. त्यामुळे लाखो मच्छीमारांना आर्थिक संकटांना सामोरं जावं लागतंय. बोटींच्या कामासाठी सुद्धा व्याजानं पैसे घेण्याची वेळ अनेक मच्छीमारांवर आली आहे. त्यासाठी थकलेली रक्कम तातडीनं अदा करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. पुण्यामध्ये हेल्मेट न वापरणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई झालेली आहे. प्रादेशिक परिवहन विभागानं 2 दिवसांपासून विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेमध्ये 119 जणांवर दंडात्मक कारवाई केली आहे. तर ही कारवाई पुढे सुद्धा सुरू राहील असं परिवहन अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. पिंपरी चिंचवडमध्ये मिरवणुकीमध्ये लेझर लाईट वापरल्या प्रकरणामध्ये मंडळाध्यक्षाला दंड आणि तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. एका मंडळानं आलेझर आणि बीम लाईटचा वापर केल्यानं न्यायालयानं त्यांना शिक्षा सुनावली. अशी शिक्षा होण्याची शहरातली ही पहिलीच घटना आहे. मुंबई सेंट्रल आरटीओमध्ये वाहन परवान्याच्या चाचणीवर कॅमेऱ्याचं लक्ष असणार आहे. आता ही चाचणी आरटीओ इन्स्पेक्टरकडून घेण्यात येणार आहे. या संदर्भातील नवीन मार्गदर्शक सूचना प्रशासनानं जारी केल्या आहेत. या चाचणी प्रक्रियेमध्ये हलगर्जीपणा झाला तर संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे. महाराष्ट्रासह 10 राज्यांमध्ये 15 ठिकाणी ईडीनं छापे टाकले आहेत. यामध्ये विविध राज्यांमधील 7 वैद्यकीय महाविद्यालयांचा समावेश आहे. या कारवाईमध्ये 36 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगरात दुचाकी चोरी प्रकरणामध्ये कारवाई झालेली आहे. नशेच्या आहारी गेलेल्या एका विद्यार्थ्यानं गुन्हेगारांसोबत मैत्री करून दुचाकी चोरीचे धडे घेतले होते. त्यानंतर या विद्यार्थ्यानं 14 दुचाकी चोरलेल्या होत्या. या प्रकरणामध्ये 3 आरोपींना अटक झाली. या सर्व आरोपींकडून सर्व चोरीच्या दुचाकींची जप्ती करण्यात आली आहे. एसी लोकलला बनावट पास बनवल्या प्रकरणामध्ये कल्याण पोलिसांनी कारवाई केली. या प्रकरणामध्ये पोलिसांनी अमरनाथमधील पती पत्नीला अटक केलेली आहे. या दोघांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा गैरवापर करून रेल्वे पास बनवण्याचा प्रयत्न केला होता. भंडाऱ्यामध्ये वाहतुकीचे नियम मोडल्या प्रकरणामध्ये कारवाई झालेली आहे. 1 जानेवारी ते 25 नोव्हेंबर 2025 या कालावधीमध्ये 60,000 वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई झाली आहे. या कारवाईमध्ये 5,22,00,000चा दंड ठोठावला गेला. छत्रपती संभाजीनगरात पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीनं आंदोलन केलं. सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहात विद्यार्थ्यांना सुखसुविधा मिळत नसल्यामुळे हे आंदोलन झालं. विद्यार्थ्यांना केवळ आश्वासन नको तर मदत करा अशी मागणी त्यांनी केली आहे. मुंबई महापालिकेच्या भरारी पथकानं 53 बांधकामांना काम थांबवण्याची नोटीस बजावली. वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी बांधकामांना नोटीस देण्यात आलेली आहे. वायू प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेनं 28 मार्गदर्शक तत्व जाहीर केली आहेत. मुंबईमधील प्रदूषणावरून उच्च न्यायालयानं राज्य सरकारला सुनावलंय. मुंबईतील वायू प्रदूषणासाठी इथिओपियातील ज्वालामुखीच्या राखेला जबाबदार धरू शकत नाही अशा शब्दांमध्ये उच्च न्यायालयानं सुनावलंय. यापूर्वी सुद्धा हवेतील गुणवत्ता निर्देशांक हा खराबच होता असं सुद्धा न्यायालयानं म्हटलेलं आहे.
वैद्यकीय शिक्षणाच्या पायाभूत सुविधांमध्ये उत्तर प्रदेश नंतर महाराष्ट्र राज्य आघाडीवर आहे. राज्यातील एकूण वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या 80 आणि एमबीबीएसच्या जागांची संख्या 11,000 पर्यंत पोहोचली आहे. वाशिममधील रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीच्या दरात वाढ झाली आहे. कांडी हळदीला 12,700 ते 14,500 रुपये इतका प्रति क्विंटल दर मिळतोय, तर गट्टू हळदीला 12,200 ते 13,300 रुपये इतका दर मिळतोय. या दरवाढीमुळे हळदीच्या उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. छत्रपती संभाजीनगरात जून ते सप्टेंबर दरम्यान अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेती पिकांचं नुकसान झालं. या नुकसानीच्या भरपाईसाठी शासनानं 5,708 कोटी रुपयांचा मदत निधी मंजूर केला. त्यापैकी 5,705 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेत. मात्र अद्यापही 29 लाख लाभार्थी अनुदानापासून वंचित आहेत. डिजिटल अरेस्टच्या गुन्ह्यामध्ये वाढ झालेली आहे. 10 महिन्यांमध्ये डिजिटल अरेस्टचे 142 गुन्हे दाखल झालेत. यामध्ये मुंबईकरांच्या 144 कोटी सायबर भामट्यांनी डल्ला मारलेला आहे. डिजिटल अरेस्ट विरोधात राबवलेल्या मोहिमेअंतर्गत 7 जिल्ह्यांमधून 13 आरोपींना अटक करण्यात आली आहे. बीडच्या आरटीआय कार्यकर्त्याच्या मित्राला मारहाण झालेली आहे. महिला उपसरपंचाच्या पतीकडून ही बेदम मारहाण करण्यात आली. यामध्ये हा तरुण जखमी झालेला आहे. विकास कामांसंदर्भात माहिती घेण्यासाठी गेला असता मोबाईलमध्ये व्हिडिओ केल्याच्या रागातून त्यानं हे कृत्य केले. राज्यातील आगामी निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाची यंत्रणा सज्ज झाली आहे. नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी 1 कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यासाठी 13,000 मतदान केंद्रांची व्यवस्था झाली आहे. या निवडणुकांसाठी ईव्हीएम मशीनची सुद्धा व्यवस्था केली आहे. नाशिक महापालिकेच्या प्रारूप मतदार याद्यांवर 3,500 हरकती प्राप्त झाल्या. मतदार याद्यांमधील प्रचंड घोळामुळे राजकीय पक्ष आणि उमेदवार सुद्धा त्रासलेत, तर हरकतींसाठी शासनानं मुदतवाढ दिल्यामुळे महापालिका प्रशासनाला दिलासा मिळाला आहे. पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकांसाठी मतदार यादीवर एका दिवसांमध्ये 1,000हून अधिक हरकती नोंदवण्यात आल्या. महापालिकेनं यादी प्रसिद्ध केल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी त्याविरोधात आवाज उठवलाय. काही ठिकाणी तर नगरसेवकांचं सुद्धा नाव गायब आहे. पुण्यामधील शिरूरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आज प्रचार सभा होणार आहेत. शिरूरमधील 3 नगर परिषदांसाठी अजित पवार यांच्या 3 प्रचार सभा होतील. त्यामुळे अजित पवार आज काय बोलणार याकडे लक्ष लागले. पिंपरी चिंचवड पोलिसांनी निवडणूक शांततेमध्ये पार पाडावी यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 1,600 गुन्हेगारांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे. निवडणुकांदरम्यान वातावरण बिघडवू शकणाऱ्या गुन्हेगारांवर पोलिसांची विशेष नजर असेल. नाशिकच्या येवल्यामध्ये नगर परिषद निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. या ठिकाणी अपक्षांनी सुद्धा राजकीय पक्षांपुढे आता मोठं आव्हान उभं केलंय. सर्व पक्षांकडून जोरदार प्रचार केला जातोय. या प्रचाराच्या रॅलीमध्ये युवकांसह ज्येष्ठ नागरिक आणि महिलांचाही सहभाग आहे. नाशिकच्या येवल्यामध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रचार सुरू असून भुजबळ कुटुंबीय यामध्ये सहभागी झाले. माजी खासदार समीर भुजबळ यांच्या रॅली आणि सभांना उदंड प्रतिसाद मिळतोय. भंडाऱ्यामध्ये शहापूरमध्ये प्रथमच राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आलं. यावेळी बालवैज्ञानिकांनी विविध समस्या आणि अडचणींचा सामना करण्यासाठी प्रकल्प प्रयोग निर्मिती केलेली आहे. यामध्ये राज्यातील सर्वच जिल्ह्यातून 475 बालवैज्ञानिकांनी सहभाग घेतला. पुण्याच्या भोर तालुक्यातील ऐतिहासिक रोहिडेश्वर इथल्या किल्ल्यावर 1 दिवस शिवरायांच्या सानिध्यामध्ये ही मोहीम पार पडली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शामधून प्रेरणा घेत युवकांमध्ये कृतिशीलता आणि संघटन बळ आणि धर्मजागृती निर्माण करण्याचा हा उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. या मोहिमेमध्ये विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगरहून मुंबईचा रेल्वे प्रवास डबल ट्रॅकवरून आता शक्य होणार आहे. छत्रपती संभाजीनगर अंकाई रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाच्या कामाला गती मिळाली आहे, तर रूळ टाकण्याच्या कामाला सुद्धा सुरुवात झाली असून जून 2027 पर्यंत हे काम पूर्ण करण्याचं लक्ष्य रेल्वेनं ठेवलं आहे. नाशिकमध्ये एनए परवानगी प्रक्रियेमध्ये होणारे गैरव्यवहार रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घेतलाय. 1 डिसेंबरपासून एनए परवानगीची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवली जाणार आहे. यानंतर कोणताही ऑफलाईन अर्ज स्वीकारले जाणार नाहीये. प्रक्रिया पारदर्शक करण्यासाठी ही सेवा पूर्णतः डिजिटल केली जाणार आहे. पुण्यातील पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी भूसंपादनाचा दर निश्चित केला जाणार आहे.
विमानतळासाठी आतापर्यंत 1215 हेक्टर जमिनीची तसंच नकाशाबाहेरील 240 हेक्टर क्षेत्राची संमती मिळालेली आहे. पुढील 15 दिवसात भूसंपादनाची प्रत्यक्ष अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. महारेराकडून नवी नियमावली लागू करण्यात आली आहे. रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये पारदर्शकता वाढवण्यासाठी ही नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. घर खरेदीदारांच्या बाजूने आदेश लागल्यास विकासकांनी 60 दिवसांमध्ये नुकसान भरपाई अदा करणं बंधनकारक राहणार आहे. राज्यातील तंत्रज्ञान क्षेत्रातील गती वाढवण्यासाठी आणि त्याचबरोबर स्टार्टअप इकोसिस्टीम मजबूत करण्यासाठी मॅट्रिक्स उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. राज्याला उच्च तंत्रशिक्षण विकासाचं प्रमुख केंद्र बनवण्याचा सरकारचा मानस आहे. पुढील काही वर्षांमध्ये राज्यभरात तब्बल 200 इन्क्युबेशन सेंटर्स स्थापन करण्यात येणार आहेत. आयकर रिटर्नमध्ये विदेशी संपत्तीचा खुलासा न करणाऱ्या तब्बल 25,000 करदात्यांना आयकर विभागानं नोटीस देण्याची तयारी केली आहे. 31 डिसेंबर 2025 पर्यंत ITR भरण्याचा सल्ला देण्यात येणार आहे. वेळेमध्ये रिटर्न न भरल्यास कठोर दंड आकारला जाणार आहे असं विभागानं स्पष्ट केलं आहे. दिव्यांग व्यक्तींच्या सन्मानाचं रक्षण करण्यासाठी कठोर कायद्याची आवश्यकता असून एक नवा कायदा तयार करण्याचा विचार करावा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्राला दिलेले आहेत. अनुसूचित जाती जमाती अधिनियम 1989च्या धर्तीवर कायदा बनवावा असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय. कृषी क्षेत्रामध्ये ड्रोनचा वापर वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर ड्रोन उडवण्याचे नियम काही प्रमाणामध्ये शिथिल करण्यात आलेत. केंद्र सरकारच्या नव्या नियमानुसार आता 400 मीटर उंचीपर्यंत ड्रोन उडवायला शासनाच्या परवानगीची गरज नसणार आहे. केंद्र सरकारनं कृषी क्षेत्रामध्ये ड्रोनच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी पावलं उचलली आहेत. हाँगकाँगमध्ये आग लागल्याच्या दुर्घटनेमध्ये मृतांचा आकडा 83 वर गेलेला आहे तर 280 जण बेपत्ता झालेले आहेत. वॉंगफुक कोर्ट इथे झालेल्या दुर्घटने प्रकरणामध्ये मनुष्यवधाच्या आरोपावरून 3 जणांना अटक झाली आहे.